मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मतमोजणी प्रक्रिया पार पडताना पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर आपल्यासोबत आहेत। भाई, कणकवली नगरपंचायतची ही निवडणूक होती। आपण स्वतः या निवडणूक प्रक्रियेमध्ये असल्यामुळे ती हाय व्होल्टेज निवडणूक पाहायला मिळाली। अनेक आरोप देखील आपल्यावरती करण्यात आले होते। काय सांगाल, काय वाटतं, आपलं कणकवलीकर आपल्या बाजूने साथ देतील का? कणकवलीवासियांनी नक्कीच शहर विकास आघाडीला साथ त्या ठिकाणी दिलेली आहे। कणकवलीकर परिवर्तनासाठी सज्ज झालेले होते। त्यांनी बदल या शहरामध्ये सत्तेमध्ये बदल व्हावा ही प्रत्येक शहरवासियाची भूमिका होती आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान या शहरामध्ये झालं। जवळजवळ 80% लोकांनी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला आणि जो आम्ही एक नारा दिलेला होता या संपूर्ण शहराच्या प्रचारामध्ये किंवा शहरवासियांना जेव्हा आम्ही एक विश्वास दिलेला होता की आम्ही कणकवली शहर हे भयमुक्त शहर करणार, कणकवली शहर हे भ्रष्टाचारमुक्त करणार आणि कणकवली शहरवासियांचा जो स्वाभिमान आहे हा स्वाभिमान पुन्हा एकदा त्या ठिकाणी नव्यानं म्हणजे एक आपुलकीचं, स्नेहभावाचं एक चांगलं वातावरण हे शहरामध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या प्रयत्नांना किंवा त्या विचारांना किंवा त्या भूमिकेला या सगळ्या कणकवलीकरांनी उत्स्फूर्त असा त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून मी जी कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे त्याचा जो निकाल होणार आहे, जो कौल आम्हाला मिळणार आहे, याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी फार मोठ्या मताधिक्यानं जनतेच्या आशीर्वादावर, प्रेमावर आणि विश्वासावर त्या ठिकाणी निवडून येईल। कणकवलीचं जे महत्त्व आहे, जे राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, या सगळ्याचं महत्त्व जपण्याचं काम त्या ठिकाणी राहील। कारण कणकवलीची निवडणूक या निवडणुकीकडे पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं। एक प्रतिष्ठेची निवडणूक होऊन बसलेली आहे आणि त्याचं कारणच ते आहे कारण कणकवली हे एक महत्त्वाचं शहर आहे, व्यापारी केंद्र आहे, सगळ्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचं शहर आहे आणि त्यात भाई ह्या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी विशेष लक्ष घातलं होतं कारण ही निवडणूक त्यांनी स्वतः हातात घेतली होती। त्याचा किती प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून येईल, काय वाटतं आपल्याला? नाही, मी निलेश राणेंचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली आणि त्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्या प्रचाराचा म्हणजे एक पालकत्वच कणकवली शहराचं घ्या अशी माझी भूमिका त्यांच्यासमोर होती आणि मग त्यांचे जे सगळे सहकारी असतील म्हणजे उदय सामंत साहेब आहेत किंवा आमची शिवसेना असेल, शहर विकास आघाडीमधले काँग्रेस असेल, RPI असेल, भारिप असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, या सगळ्यांनीच त्या ठिकाणी म्हणजे शहर विकास आघाडीचं जे त्या ठिकाणी भूमिका राहिली ही पक्ष राजकीय पादत्रानं बाजूला ठेवली, प्रत्येकानं पक्षाचे झेंडे बाजूला ठेवले, पक्षाच्या निशाण्या बाजूला ठेवल्या आणि या भ्रष्ट टोळीच्या विरोधात एक कणकवलीकर म्हणून सगळे एकत्र झाले, राजकीय पक्ष म्हणून आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून फार मोठी मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मी कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून त्या ठिकाणी म्हणजे कणकवली शहरातली जनता आहे या जनतेला तर त्या ठिकाणी मनापासून त्यांचं मी म्हणजे त्यांनी जी मेहनत घेतली त्याचबरोबर माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तितकीच मेहनत घेतली आणि हे जे काही माझे सगळे शहर विकास आघाडी म्हणून सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी जी जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी प्रत्येकानं त्या ठिकाणी त्या भागामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणूनच त्याचं रूपांतर त्या ठिकाणी यशामध्ये होताना आपल्याला तिकडे दिसेल, परिवर्तनामध्ये होताना दिसेल, बदलामध्ये होताना दिसेल आणि एक जर संधी जी मी सांगितलेलं होतं की मला एक शेवटची संधी द्या, नगरपंचायतची निवडणूक ही माझी शेवटची आहे असंही आवाहन मी जनतेला केलेलं होतं आणि जर तसा कौल मिळाला तर माझी जबाबदारी राहील की कणकवलीच्या शाश्वत विकासाचा जो शुभारंभ आहे तो जे श्रीफळ आहे, माझं जे शुभचिन्ह आहे जे आम्हाला मिळालं आहे, हा नारळ वाढूनच त्या ठिकाणी आम्ही करू। भाई, एक ह्या निवडणुकीमध्ये एक चर्चेला एक मुद्दा होता की प्रतिस्पर्धी जे उमेदवार भाजपचे समीर नलावडे यांनी असा एक आरोप केला होता की ज्यावेळी संदेश पारकर नगराध्यक्ष झाले होते त्या मागच्या वेळेला त्यावेळेला नारायण राणेंचा जो फोटो होता तो त्यांनी कचऱ्यामध्ये टाकला, त्याचा किती प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसेल का असा एक आरोप त्यांनी देखील केला होता? आरोप ज्यावेळी आपण एक स्पर्धा निवडणुकीमध्ये होते, प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी राहतो त्यावेळी प्रचाराचा तो एक भाग असतो आणि म्हणून त्या प्रचाराच्या भागामध्ये प्रत्येकजण एक रणनीती घेऊन आरोप प्रत्यारोप अशा पद्धतीत ते त्या ठिकाणी सातत्यानं चालू असतात। पण आता निवडणूक संपली आहे, राजकारण संपलेलं आहे, आता जो काही जनतेचा जो कौल आहे तो कौल स्वीकारायचा
आणि त्या स्वीकारलेल्या कौलाला घेऊन लोकशाही लोकशाहीमध्ये जे मतदानाचं जे पवित्र हक्क प्रत्येक मतदाराला दिलेला आहे त्याचा जो कौल आहे तो स्वीकारून आरोप प्रत्यारोपावर फारशी चर्चा न करता मी मागेही म्हणालो होतो की राजकारण हे आता निवडणूक झाली संपलेलं आहे. आता सुडाचं राजकारण नाही, आता राजकारण जे असेल ते विकासाचं करावं लागेल आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप हा प्रचाराचा भाग होता. विषय संपला, आता राजकारण संपलं, देश राहील. भाई एक आपण निवडणुकीमध्ये आपण एक आरोप देखील केला होता की जे भाजपकडून 10 ते 12,000 की 15,000 रुपये मताला वाटले जात आहेत, त्याचा किती प्रभाव दिसेल काय वाटतं? नाही, खरं तर ही निवडणूक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी किंवा त्यांच्या पॅनलने ही विकासावर आपण निवडणूक करणार अशा प्रकारची त्यांची पहिली भूमिका होती. मग जर आपण विकास केला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार होतात, मग लोकांना मतदारांना अशा प्रकारे पैसे त्या ठिकाणी का वाटावे लागले? म्हणजे तुम्ही विकास केलेला नाही हे आधी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे पैसे वाटल्यामुळे. आणि म्हणून मी त्यावेळी सांगितलं होतं की आपण पैसे त्या ठिकाणी का वाटता. नंतर काही भावनिक मुद्दे त्या ठिकाणी करण्यात आले, भावनिक आणि मग पैसे वाटून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये ह्या शहरामध्ये प्रत्येक मतदाराचा दर ठरवून पैसे वाटून सुद्धा जेव्हा मतदार बदलत नाहीत हे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी संदेश पारकरांना सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आणि म्हणून तिथेही मी त्यांना त्या ठिकाणी आव्हान दिलेलं होतं की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल, जर तुम्ही खरं बोलत असाल तर या भालचंद्र महाराजांच्या ही जी आमची समाधी आहे, ज्याला कणकवलीवासी किंवा शहरातले जिल्ह्यातले लोक मानतात, त्या समाधीवर या. स्वयंभू रवळनाथाची ही भूमी आहे, त्या भूमीवरती तुम्ही त्या मंदिरामध्ये या. त्या मंदिरामधलं तुम्ही फूल उचला आणि सांगा की संदेश पारकरनी आपल्याजवळ इतके जी काय तुम्ही आरोप केलेत ती रक्कम मागितली म्हणून, आणि फूल उचलून सांगा. जर तुम्ही हे सिद्ध केलात, सांगितलात तर मी त्या ठिकाणी माझा जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मी मागे घेतो, आणि नसेल तर तुम्ही पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या. हे आव्हानसुद्धा मी त्यांना दिलेलं होतं. ते त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये ना स्वयंभू रवळनाथाच्या मंदिरामध्ये दिसले ना भालचंद्र महाराजांच्या मंदिरामध्ये दिसले. त्यामुळे जे खरं काय, सत्य काय आणि जे वास्तव काय हे कणकवली शहरवासियांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून आरोप प्रत्यारोप हे काही असू देत, तो झाला, तो निवडणुकीच्या प्रचाराचा भाग होता. निवडणूक संपलेली आहे, लोकांनी आता मतदान करून मतदान झालेलं आहे. आता लोकांना निकालाची उत्सुकता आहे आणि म्हणून जो निकाल जो काय होईल तो लोकशाही मार्गाने जनतेचा जो आशीर्वाद आहे तो आम्ही स्वीकारू. एक शेवटचा प्रश्न, निलेश राणे असा एक समीर नलावडे यांच्यावर एक आरोप केला होता की त्यांच्या प्रभागामध्ये 169 जे मतदार आहेत, दुबार मतदार आहेत, म्हणजे जे नोंदणी करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरामध्ये 40-30 मतदार असल्याचा आरोप. त्याचा काय प्रभाव आपल्याला दिसू शकतो का अशा प्रकारे? काय नाही, जे काय आमदार निलेश राणे साहेबांनी जे आरोप केले हे वास्तव होते. सत्तेचा गैरवापर कशा पद्धतीनं केला जातो, कशी त्या ठिकाणी मतदारांची बोगस नोंदणी केली जाते, कशा पद्धतीनं या सगळ्या दुबार मतांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो, कशाप्रमाणे पैशाचं वाटप केलं जातं आहे, या सगळ्या बाबतीतली त्यांनी रोकटोक भूमिका जी आहे ती मांडली. कारण हे जे काय आत्तापर्यंत जे काय निवडून येतात हे कशामुळे येत आहेत की ह्या सगळ्या ज्यांच्या ज्या बोगस मतदार नोंदणी आहेत किंवा ज्या टॅक्टिस आहेत, राजकीय दहशत, मी भयमुक्त काय म्हणालो की आमची सत्ता आहे, आम्ही तुमचं बघून घेऊ, आम्ही तुमची कशी तुम्ही बांधकाम परमिशन घरं बांधता ते आम्ही बघतो, कसं तुम्हाला त्या ठिकाणी दाखले आम्ही देऊ, कसं तुम्ही, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे सत्ता ही जनतेनं दिलेली एक संधी असते लोकांच्या सेवेसाठी आणि त्या सत्तेतनं तुम्हाला एक प्रतिष्ठा मिळते आणि त्या प्रतिष्ठेतनं तुमची जबाबदारी असते की जनतेचा विकास करावा, जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय द्यावा. पण तुम्ही हे एक व्यवसायाचं साधन केलं की कणकवली नगरपालिका ही त्या ठिकाणी मी पैसे लोकांना दिलेत आणि त्याच्यावर मी निवडून आलो आहे आणि म्हणून हे पैसे एक पैशाचं केंद्र आहे, व्यवसायाचं केंद्र आहे आणि म्हणून याच्यातनं जेवढं पैसे लुटता येईल तो लुटण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षात केला आणि एक सत्तेचा माज, आणि आम्ही कुठेतरी या कणकवलीचे मालक आहोत अशी जी भूमिका होती, याला त्या ठिकाणी लोकांचा विरोध होता की सत्ता शेवटी जनतेच्या मतातनं मिळालेली आहे. तुम्ही कुठंतरी मतदारांना आम्ही विकत घेतलं, कणकवली आम्ही त्या ठिकाणी आमची कणकवली आम्ही विकत घेतली आहे आणि एक सत्तेचा माज, जो अहंकार, स्वाहाकार, एक जो मुजोरपणा होता, या मुजोरपणाच्या विरोधामध्ये, या सगळ्याच्या विरोधामध्ये एक जनमत या सत्ताधाऱ्यांच्या टोळीच्या विरोधामध्ये जनतेमध्ये निर्माण झालं होतं. एक शेवटचा प्रश्न, किती मताधिक्याने आपण निवडून येऊ शकतो, काय आपला अंदाज आहे?
खरं तर 10,584 मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावलेला आहे. मी एवढंच म्हणेन की किती मतांनी हे सांगण्यापेक्षा जनतेच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आशीर्वादावर मी त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि माझे सगळे 17 नगरसेवक, सगळे सहकारी हे सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. नक्कीच कणकवलीकरांच्या आशीर्वादाने मी या शहरामध्ये निवडून येणार असं वक्तव्य शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केलं आहे. अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.